मान्यवरांचं मी स्वागत करतो. गणेशजी, तुमच्यापासून सुरुवात करेल. गणेशजी, आजपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय होती? बघा, ज्या पद्धतीनं विरोधक या जातीगणनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत, खरं म्हणजे हे सगळे राजकीय स्वरूपाचे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की यांची सबंध समाजाची मागणी होती आणि त्या मागणीनुसार केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला की जातीनिहाय जनगणना करण्याचा. आणि त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं त्यांचं असं म्हणणं आहे की स्पेसिफिक म्हणजे त्याच्यात कॉलम नाही असं म्हणतात, त्या तुमची जात कुठली आहे आणि उपजात कुठली आहे हे त्या म्हणजे फॉर्ममध्ये नमूद केलेलं आहे. जेव्हा जात आणि उपजात तुम्ही तिथं लिहाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही ते त्या कुठल्या वर्गामध्ये येतात, एससी मध्ये येतात का एसटी मध्ये येतात, हे ऑटोमॅटिकली म्हणजे ज्या शेड्यूलमध्ये तुमच्या सगळ्या जातींचा समावेश आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते कुठल्या प्रवर्गामध्ये की एससीत येणार आहे, एसटी येणार आहे किंवा इतर मागास वर्गामध्ये ती जात येणार आहे हे स्पष्ट होणार आहे. पण विनाकारण कुठंतरी एखाद्या कामाला काहीतरी आपलं म्हणजे सरकारला विरोध करण्याचा जो प्रकार आहे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या सरकारबद्दलच्या एक कुठंतरी काय एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण करून देण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. विरोधकांची बाजू समजून घेऊयात. अभिजितजी आहेत यावेळेला आपल्याबरोबर. अभिजितजी, गणेश शाखेंचं जसं म्हणणं आहे की विरोधक केवळ राजकारणासाठी या गोष्टींचा उपयोग करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.